श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर यंदाचा श्रावण महिना जो आहे तर तो 13 ऑगस्टपासून सुरू होत आहे आणि हा श्रावण महिना काही अत्यंत दुर्मिळ योगासह सुरू होत आहे. हा पवित्र श्रावण महिना 2026मध्ये 13 ऑगस्टपासून सुरू होत असून या महिन्यात एकूण 4 सोमवार आलेले आहेत. दरवर्षी श्रावण महिना येतो आणि त्या श्रावण महिन्यात आपण सर्वजण अत्यंत भक्तिभावानं, श्रद्धेनं महादेवांची पूजा, सेवा, उपासना करत असतो. यंदा ही स्थिती थोडीशी वेगळीच असणार आहे. कारण श्रावण महिन्याची सुरुवात जरी 13 ऑगस्टपासून होत असली तरी त्याआधी म्हणजे 12 ऑगस्टला दीप अमावस्या आहे, म्हणजेच आषाढ अमावस्या आहे आणि त्याच दिवशी सूर्यग्रहण लागणार आहे. श्रावणाची सुरुवात ही या सूर्यग्रहणाच्या छायेतून आणि दीप अमावस्येच्या पर्वकाळाने होत आहे. त्यामुळे या काळात घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव हा काही अधिक पटीने वाढण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच श्रावण महिना सुरू होण्यापूर्वीच आपण आपल्या घरातून या ज्या 5 वस्तू आहेत महत्त्वाच्या तर त्या बाहेर काढणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही या वस्तू घरातून बाहेर काढल्याच नाहीत तर श्रावण महिन्यातील तुम्ही केलेल्या सोमवारच्या व्रताचं, पूजेचं, उपासनेचं कोणतंही पूर्ण फळ तुम्हाला मिळणार नाही आणि तुमच्यावर पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. आणि म्हणूनच घरातून कोणत्या वस्तू आपण बाहेर काढायच्या आहेत याची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि धार्मिक आणि वास्तुशास्त्रातील त्याचं महत्त्व काय असणार आहे, या श्रावण महिन्यात काय करावं, काय करू नये, कोणत्या वस्तू आपल्याला घरातून बाहेर काढायच्या आहेत याची संपूर्ण माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असल्यामुळं कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा. तर 12 ऑगस्टला येणारी ही आषाढी अमावस्या, ही दीप अमावस्या खूप अत्यंत महत्त्वाची आणि पवित्र मानली गेली आहे. या दिवशी घरातील सर्व दिव्यांची स्वच्छता करून त्याची पूजा करून नकारात्मकता दूर केली जाते. मात्र याच दिवशी लागणारं हे सूर्यग्रहण सूर्यदेवावर राहू केतूची छाया असते, ज्यामुळे वातावरणात नकारात्मक लहरींची निर्मिती जास्त मोठ्या प्रमाणात होत असते. या दिवशी गर्भवती महिला, वृद्ध आणि बालकांनी घराबाहेर जे पडणं आहे तर ते टाळलं पाहिजे. पण हे जे सूर्यग्रहण आहे तर ते भारतामध्ये दिसणार नाही, ते इतर देशांमध्ये दिसणार आहे. पण ते दिसणारं नसलं तरी देखील त्याचा प्रभाव हा थोडा का होईना तो पडत असतो. त्यामुळे या दिवशी काही छोट्या छोट्या गोष्टी जरी आपण पाळल्या तरी खूप मोठ्या आहेत. पण या ग्रहण काळात कोणतंही नवीन कार्य जे आहे तर ते सुरू करू नये. प्रत्येक भागामधील प्रथा ही वेगवेगळी असू शकते. काही भागांमध्ये हे ग्रहण दिसणार नसल्यामुळे याचे काही नियम जे आहेत तर ते पाळले जाणार नाहीत, तर काही भागांमध्ये नियम पाळले जातील. तुमच्या भागामध्ये ज्या पद्धतीनं हे नियम पाळले जातील तेच नियम तुम्ही देखील पाळले तरीही चालतील. अन्न शिजवून खाऊ नये. शिजवलेल्या अन्नामध्ये आणि पिण्याच्या पाण्यात तुळशीची पानं जी आहेत तर ती टाकून ठेवावीत, ज्यामुळं ग्रहणाच्या दूषित लहरींचा त्यावर कोणताही परिणाम होणार नाही. सूर्यग्रहणाच्या काळात ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करणं किंवा महामृत्युंजय मंत्राचा पाठ करणं अत्यंत शुभ आणि पवित्र मानलं जातं. तर ग्रहण सुटल्यानंतर संपूर्ण घराची स्वच्छता करावी. घरामध्ये गंगाजल किंवा थोड्याशा पाण्यात गोमूत्र मिक्स करून हे पाणी आपल्या घरात शिंपडावं. स्वच्छ स्नान करून दानधर्म करावा. या ग्रहणाचा अशुभ परिणाम त्यासोबतच अमावस्येचा प्रभाव श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवसावर पडू नये यासाठी ग्रहणाच्या दिवशीच घराची स्वच्छता करावी आणि नकारात्मकता वाढवणाऱ्या वस्तू घराबाहेर काढण्यात याव्यात. हे अत्यंत अनिवार्य मानलं जातं आणि यामध्ये पहिली वस्तू आहे तर ती आपल्याला सगळ्यात अगोदर घरातून बाहेर काढायची आहे आणि ती महत्त्वाची वस्तू म्हणजे घरातील तुटलेल्या किंवा फुटलेल्या वस्तू,
त्यामध्ये बघा फुटलेले काचेच्या वस्तू असतील, काही फुटलेले आरसे, बंद पडलेलं घड्याळ. तर अशा वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला आपल्या घरातून बाहेर काढायच्या आहेत. किंवा इतर कोणतीही भांडी असतील, स्टीलचे डबे म्हणा किंवा इतर काही वस्तू त्या चिरलेल्या आहेत, चिमटलेल्या आहेत, तर त्यासुद्धा आपण घरातून बाहेर काढायच्या आहे. शक्यतो चिरलेली भांडी ही स्वयंपाकघरामध्ये अजिबात वापरू नये, ती वर्ज्य मानली जातात. आता बघा, घड्याळ वास्तुशास्त्रानुसार घरातील खूप महत्त्वाची वस्तू आहे. बंद पडलेलं घड्याळ हे तुमच्या आयुष्यातील प्रगती थांबवतं, घराला वास्तुदोष लावतं आणि वेळेला नकारात्मक बनवतं. तसेच फुटलेला आरसा किंवा काच, बरणी नकारात्मक ऊर्जेचा थेट आपल्या घराकडे आकर्षित करत असते ऊर्जेला. आणि श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांना समर्पित आहे. ज्या काळात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह हा आपल्या घरामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात असणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुमच्या घरात फुटलेली काच किंवा बंद घड्याळ असेल तर त्यामुळे कौटुंबिक, मानसिक तणाव, आर्थिक चणचण व भांडणे निर्माण होऊ शकतात. म्हणूनच पवित्र अशा श्रावण महिन्याची सुरुवात होण्यापूर्वीच आपल्याला आपल्या घरातून या ज्या वस्तू आहेत तर त्या बाहेर फेकून द्यायच्या आहेत. त्यानंतरनं दुसरी वस्तू म्हणजे जुने किंवा फाटलेले कपडे. आपण जे कपडे घालत नसेल असे कपडे आपण अनावश्यक वस्तू आपल्या घरामध्ये साठवून ठेवल्या तर नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात या वस्तू. जसं की जुने कपडे किंवा आपल्या उपयोगी न पडणाऱ्या इतर वस्तू आपण घराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवतो किंवा एखाद्या ठिकाणी एखाद्या पिशवीमध्ये भरून ठेवलेल्या असतात. पण धार्मिक मान्यतेनुसार बघा, घरामध्ये साठवलेला कचरा आणि जुने फाटलेली कपडे हे दारिद्र्य आणि अलक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. जेव्हा श्रावण महिन्यात आपण महादेवांची उपासना करतो त्यावेळी माता लक्ष्मी व अन्नपूर्णेचा वास आपल्या घरात असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण या साठलेल्या निरुपयोगी वस्तू घरात आपण ठेवल्यास घरात नकारात्मक ऊर्जा स्थिर होते आणि सकारात्मक ऊर्जेला वाव मिळत नाही. श्रावण महिन्याच्या पवित्र दिवसांत घरात स्वच्छता आणि मोकळीक हवी असं खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे हे जुने कपडे व अनावश्यक वस्तू घरातून आपल्याला बाहेर काढून टाकल्यानं घरातील ऊर्जा तात्काळ बदलते आणि घरामध्ये प्रसन्नता लाभते. त्यासोबतच आपल्या घरांमध्ये मुलांच्या वह्या पुस्तकांची रद्दी असेल तर ती रद्दीसुद्धा आपल्याला घरातून बाहेर काढायची आहे. त्यासोबतच जुन्या चपला असतील, जी मुलं वापरत नसतील तर तशा चपला किंवा लहान मुलांचे कपडे जे आहेत तर ते सुद्धा फाटलेले किंवा वापरत नाही तर असे कपडेसुद्धा आपल्याला एखाद्याला गरजू व्यक्तीला दान म्हणून द्यायचे आहेत किंवा घरातून बाहेर काढायचे आहेत. तिसरी वस्तू म्हणजे सुकलेली किंवा वाळलेली झाडं किंवा रोपं, घरातील शिळं अन्न किंवा घरात ज्या वस्तू आहेत आणि त्या खराब झालेल्या आहेत तर देखील आपण त्या साठवून ठेवलेल्या आहेत अशा वस्तू. श्रावण हा निसर्गाचा पुनर्जीवनाचा आणि हिरवळीचा महिना आहे. श्रावण महिना निसर्गाची सुंदरता जी आहे तर ती अत्यंत प्रिय आहे महादेवांना. जर तुमच्या अंगणात किंवा परसबागेमध्ये सुकलेली किंवा वाळलेली झाडं असतील, त्यासोबतच बघा सुकलेली तुळस असेल तर ती वास्तुदोषाचे मुख्य कारण ठरू शकते. त्यामुळे वाळलेली झाडं घरातील नकारात्मकता पसरवतात आणि कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर देखील त्याचा अशुभ परिणाम होतो. त्याचप्रमाणे आपल्या स्वयंपाकघरातील शिळे अन्न, खराब पदार्थ, मसाले किंवा बुरशी लागलेले पदार्थ घरातील अन्नपूर्णेचा वास कमी करतात. यामुळे अन्नपूर्णा देवी आपल्या घरामध्ये वास करत नाही. म्हणून आपल्याला या अमावस्येच्या नंतरनं किंवा ग्रहण संपल्यानंतरनं आपल्याला या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्या घरातून बाहेर काढायच्या आहेत. स्वयंपाकघर पूर्णपणे स्वच्छ करायचं आहे. जुने कपडे, शिळे पदार्थ हे जे आहेत तर ते आपल्याला फेकून द्यायचे आहेत. त्यासोबतच वाळलेली झाडं काढून त्या जागी नवीन झाडं लावायची आहेत. त्यानंतरनं चौथी वस्तू म्हणजे देवघरात असणाऱ्या खंडित झालेल्या मूर्ती किंवा फाटलेली धार्मिक पुस्तकं असतील, काही ग्रंथ असतील किंवा फुटलेले बघा देवांचे फोटो आपण तसेच देवघरात ठेवून त्यांची पूजा करतो. पण या पूजेचं कोणतंच फळ आपल्याला लाभत नाही. शास्त्रानुसार खंडित मूर्तीची किंवा फोटोची पूजा करणं वर्ज्य मानलं जातं.
श्रावण महिन्यात आपण भगवान शिवशंकरांचा अभिषेक करतो, बेलपत्र वाहतो. अशा वेळी ते शिवलिंग खंडित असेल तर पूजेचं पूर्ण फळ हे आपल्याला कधीच प्राप्त होणार नाही. उलट यामुळे आपल्या घराला दोष लागू शकतात, आपल्या घरामध्ये दोष निर्माण होऊ शकतात. त्यामुळे हा महिना सुरू होण्यापूर्वीच देवघराची आपल्याला स्वच्छता करायची आहे. धार्मिक पुस्तकं असतील फाटलेली तर ती पाण्यात सोडून द्यायची आहेत. मूर्ती खंडित असतील तर त्याचं योग्य पद्धतीनं पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे किंवा पाण्यामध्ये सोडून द्यायचे आहेत. त्यासोबतच आपल्या घरामध्ये काही लोखंडी भांडी असतील गंजलेली, ती वर्षानुवर्ष तशीच पडलेली आहेत, आपण ती वापरत नाही. तर बघा, तुटलेली लोखंडी भांडी किंवा गंज लागलेली कुलपे हे देखील घरातून बाहेर काढावीत. खराब कुलूप असेल, ते चालू नसेल तरी देखील आपण घरामध्ये ठेवलेलं आहे, तर अशा वस्तू आपल्याला आपल्या घरातून बाहेर काढायच्या आहेत. तर बघा, शास्त्रानुसार लोखंड धातू हा राहू आणि शनीच्या नकारात्मक प्रभावाचं प्रतीक मानलं जातं. आणि 12 ऑगस्टला येणाऱ्या सूर्यग्रहणात आधीच राहूचा प्रभाव जो आहे तर तो खूप तीव्र असणार आहे. आणि त्यामध्ये अशा वस्तूंचं जर तुम्ही घरात ठेवल्या साठवून तर राहू केतूचा नकारात्मक प्रभाव घरावर पडतो. त्यामुळे अचानक आर्थिक नुकसान होऊ शकतं. म्हणून आपल्याला या ज्या वस्तू आहेत तर त्या घरातून बाहेर काढायच्या आहेत. अशा पद्धतीनं तुम्ही या ज्या सांगितलेल्या वस्तू आहेत तर त्या श्रावण महिना सुरू होण्यापूर्वीच घरातून बाहेर काढायच्या आहेत. त्यामुळं घरातील वास्तुदोष दूर होतो आणि पवित्र वातावरणात श्रावण महिन्यात अशा पवित्र वातावरणात, प्रसन्न वातावरणात जर तुम्ही महादेवांची पूजा कराल तर त्या पूजेचं संपूर्ण फळ हे तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल. तर आजची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच भेट दिली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा.